नमस्कार, मैं जूली तिवारी। हर समय आपके साथ न्यूज में आप सभी का स्वागत है। तो चलिए नजर डालते हैं आज के कुछ मुख्य समाचारों पर। अंबरनाथ में प्रदूषण के खिलाफ महाआंदोलन, नागरिकों की आवाज उठेगी। शिवसेना शहर शाखा अंबरनाथ और निसर्ग ग्रीन द्वारा एक महत्वपूर्ण निदर्शन और स्वाक्षरी मुहिम का आयोजन किया गया है। यह कार्यक्रम आज रविवार को निसर्ग ग्रीन के सामने बी कैबिन रोड अंबरनाथ पूर्व में शुरू किया गया है। इस आंदोलन का मुख्य उद्देश्य अंबरनाथ के नागरिकों की सुरक्षा सुनिश्चित करना है, जो पिछले कुछ समय से विषैले वायु गैसों के प्रभाव से गंभीर स्वास्थ्य समस्याओं का सामना कर रहे हैं। स्थानीय नागरिकों का कहना है कि अंबरनाथ MIDC और महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडल के अधिकारी प्रदूषण की समस्या को नजरअंदाज कर रहे हैं। इसके कारण स्थानीय लोगों में गहरी चिंता और असंतोष व्याप्त है। नागरिकों ने आरोप लगाया है कि लगातार हो रही विषैली गैसों ने उनके जीवन को संकट में डाल दिया है, लेकिन अधिकारियों ने अब तक कोई ठोस कदम नहीं उठाया है। इस कार्यक्रम में भाग लेने वाले सभी नागरिकों, शिव सैनिकों, महिला कार्यकर्ताओं, वरिष्ठ नागरिकों से आग्रह किया गया है कि वे अपने स्वाक्षरित पत्र लाएं, जिसमें प्रदूषण के खिलाफ उनकी चिंताएं और मांगे शामिल है। ये स्वाक्षरित पत्र अधिकारियों के समक्ष प्रस्तुत किए जाएंगे ताकि उन्हें स्थानीय नागरिकों की चिंताओं का सामना करना पड़े। शिवसेना के शहर प्रमुख श्री अरविंद शिवलिंग वालेकर ने इस आंदोलन की महत्वता पर जोर देते हुए कहा, यह हमारी जिम्मेदारी है कि हम शहर की रक्षा करें और प्रदूषण मुक्त अंबरनाथ का सपना पूरा करें। उन्होंने यह भी स्पष्ट किया कि वह इस मुद्दे पर अधिकारियों से बात करके इस समस्या का जल्द ही समाधान निकालने का प्रयास करेंगे। वालेकर ने कहा, अगर इस समस्या का समाधान नहीं हुआ तो हमें मजबूरन और कठोर कदम उठाने पड़ सकते हैं। हम अधिकारियों को इस मामले में अल्टीमेटम दे रहे हैं कि वे जल्द से जल्द कार्रवाई करें। कार्यक्रम के आयोजकों का मानना है कि सामूहिक आंदोलन ही प्रदूषण की समस्या को सुलझाने में प्रभावी सिद्ध होगा। नागरिकों को एकजुट होकर अपनी आवाज उठाने की आवश्यकता है ताकि उनकी समस्याओं का समाधान हो सके। यह आंदोलन केवल प्रदूषण के खिलाफ नहीं, बल्कि अंबरनाथ की समग्र भलाई के लिए भी एक महत्वपूर्ण कदम है। इस कार्यक्रम के नागरिक न केवल अपनी आवाज उठाएंगे, बल्कि प्रदूषण के खिलाफ एक ठोस संघर्ष में भी भाग लेंगे। सभी नागरिकों से अपील की गई है कि वे इस आंदोलन में शामिल हो और अंबरनाथ के भविष्य के लिए एक सकारात्मक बदलाव लाने में योगदान दे। शिवसेना सदैव नागरिकों की सेवा में तत्पर है और इस आंदोलन के माध्यम से वे प्रदूषण की समस्या को गंभीरता से लेने की मांग कर रहे हैं। अंबरनाथ के नागरिकों के हक के लिए यह लड़ाई महत्वपूर्ण साबित हो सकती है। निसर्ग ग्रीन आणि बी केबिन रोडवर राहणारे सर्व मंडळी, मंचावर बसलेले आमचे राजू शिर्के असतील, आमचे मित्र सलील जयवेरी, आमच्या भगिनी सगळ्या, आणि 2 लहान मुलं आणि विशाल गायकवाड, या कार्यक्रमाची सगळ्यांनी जी मेहनत घेतली त्यात खास करून आमचे मिलिंद गान, डावरे सर, आमचे युवा सेनेचे सगळे स्वप्नील जावीर, स्वप्नील भांबरे, संजय सावंत, त्याचबरोबर या परिसरामध्ये राहणारे सर्व नागरिक बंधू आणि भगिनींना, आणि खास करून आलेले काही पत्रकार बंधू, खरं तर गेल्या 7-8 वर्षापासून काही ना काही कामानिमित्त इथं यावं लागतंय। तेव्हा तर निसर्ग ग्रीन मध्ये राहणारे आमचे काही मित्र आहेत, त्यांच्याकडेही येणं होतं, परंतु प्रत्येक वेळी आल्यानंतर जे सांगितलं जातं की आम्हाला इथं रोज सकाळी आणि रात्री प्रदूषणाचा त्रास आहे, त्यातच आता भर पडली की मागच्या आठवड्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वायू गळती झाली, आणि हे सगळं होत असताना 7-8 वर्ष जरी झाली असली तरी आम्ही अंबरनाथ शहराचं काम करत असताना प्रत्येक कामासाठी वेगवेगळे माणसं आपण प्रतिनिधी म्हणून पाठवत असतो, आणि त्या प्रतिनिधींनी ते काम करायचं असतं, आणि त्या प्रतिनिधींना निवडून देण्यासाठी आम्ही सगळे पदाधिकारी, कार्यकर्ते झटत असतो की हो यांना निवडून द्या, हे तुमचं काम करतील। परंतु मागची 15 वर्ष मी मागेच एकदा बोललो होतो की आमच्या कुंभकर्णाला जाग येत नाहीये, तो झोपलेला आहे, आणि स्वतः तिथे राहून सुद्धा त्याला हे कळत नाही की खरंच आमच्या या सोसायटीमध्ये एवढा त्रास आहे, त्याचा आपण कुठेतरी प्रतिनिधित्व केलं पाहिजे, तिथे त्याचा आवाज उठवला पाहिजे। आपल्या शासनामध्ये आहोत,
आज सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हे सर्व नागरिकांचे मुख्यमंत्री आहेत. त्यांना कुठलंही काम सांगितल्यावर करतायत असं आपण पाहतो. मग या प्रतिनिधींनी एवढं छोटं काम त्यांना का सांगितलं नसेल? तर देव जाणे त्यात काय अडचण असेल तर त्यांचं कोणी ऐकतच नसेल. पण असं या प्रकरणाला वाचा फोडण्यासाठी खास करून मी एक महत्वाची गोष्ट सांगतो की मी इथे निसर्गापाशी का हा कार्यक्रम लावला. तर माझे मित्र विशाल गायकवाड यांच्या घरी मागच्या आठवड्यामध्ये काहीतरी गृहप्रवेश होता आणि त्याचं निमंत्रण मला आलं होतं. मी त्या निमंत्रणाला पूर्णपणे जाऊ शकलो नाही, म्हणून मी त्याला कार्यक्रमानंतर कदाचित 16-17 तारखेला फोन केला की अरे माझ्या शुभेच्छा आहेत, तू नवीन घरात गेलेला आहे, तर मी काही येऊ शकलो नाही. त्यामुळे विशाल मलाच भेटायला आला आणि आल्यावर गप्पा मारताना या प्रदूषणाचा विषय निघाला. तो 20 तारखेला मी 20 तारखेला आमच्या दीपक पवार यांना फोन करून सांगितलं ताबडतोब शुक्रवार आहे, पत्र लिहा आणि सगळ्यांना पाठवा. त्यांनी तहसीलदार, पोलीस स्टेशन, प्रदूषण मंडळ सगळ्यांना ती पत्र पाठवली आणि आम्ही सांगितलं की आम्ही आंदोलन करणार आहोत. घटनास्थळी जागे झालेले सर्व अधिकारी कालपासून मला फोन करतात की आपण आंदोलन करू नये, कारण अंबरनाथमध्ये आमचं आंदोलन म्हणजे कसं असतं हे त्यांना सगळ्यांना ठाऊक आहे. मागच्या वेळेस आम्ही MBCवर एक आंदोलन करायचं ठरवलं होतं, परंतु ते आंदोलन इतकं शिस्तबद्ध आहे. त्याच्या वेळेस अधिकारी सगळे मला भेटायला आले. त्यांनी मी सांगितलं की आमचं आंदोलन कसं असणार आहे. MBCच्या समोर कल्याण बदलापूर रोड हा 3 तास बंद आहे. 3 तासामध्ये अंबरनाथच्या सगळ्या रिक्षा बंद राहतील, सगळे व्यापार बंद राहतील. नव्हे तर त्या रोडनी जाणारे स्कूलच्या बसेस त्या रोडनी येऊ नये याची सुद्धा आम्ही दक्षता घेतली होती आणि अशा प्रकारे ते आंदोलन करणार होतो. ते सर्व त्यांना माहीत झाल्यानंतर ते खूप घाबरले आणि त्यांनी सांगितलं की आंदोलन करू नका, 8 दिवसामध्ये आम्ही या सगळ्या गोष्टीचा मार्ग काढू. आणि खरोखर त्यांनी बरेच मार्ग काढला आणि हा अंबरनाथ दिवसातून 4-5 वेळा लाईट जायची, लाईट जाणं बंद झालं. त्याचा परिणाम पाण्यावर व्हायचा. लाईट गेली की पाण्याचे पंप बंद होतात. अशा प्रकारे तो विषय आम्ही सोडवला आणि आज हा विषय विशाल गायकवाड इतर सर्व मंडळींनी आम्ही सुद्धा पेपरला टीव्हीला बघतो. आम्ही सुद्धा विचार केला की नव्हे तर आपण सगळे मिळून रस्त्यावर उतरूया. आपण आज जी सह्यांची मोहीम घेतली, ही सह्यांची मोहीम सर्व अधिकाऱ्यांना नव्हे तर मुख्यमंत्र्यांपर्यंत सर्वांना आपण देणार आहोत, त्या खात्याच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना, आणि सांगणार आहोत की हा आमचा जो त्रास आहे हा त्वरित थांबला पाहिजे, नव्हे तर तो कायमस्वरूपी थांबला पाहिजे. त्याकरता आम्ही प्रयत्न करणार आहोत. आणि आयपीएलच्या सगळ्या मंडळींनी सांगितलं की ज्या वेळेस आम्ही शिवसेना शहर शाखा आणि आम्ही सर्व पदाधिकारी एखाद्या विषयाला हात घालतो, तो विषय पूर्णपणे कधीच नेल्याशिवाय राहत नाही, कारण आमच्या झालेली आहे आणि आम्ही ते काम करणार. त्याकरता आजचा हा विषय आम्ही इथे हाताळला. तुम्ही सगळेजण इथे आलात, उपस्थित झालात. अनेक विषय बोलण्यासारखे आहेत. काय करत नाही, काय हे बंद होऊ शकत नाही. एक कंपनी अशी असेल की त्या कंपनीच्या, आता आमच्या सलील जबीर साहेबांनी सांगितलं की CET प्लांट तो आपण चिखलोलीमध्ये टाकलेला आहे, आपल्याच प्रयत्नाने झालेला आहे. फक्त तिथून मध्ये राहणारे हजारो नागरिक, त्यांना 7-8 वर्षापासून या प्रदूषणाचा त्रास आहे. आणि गेल्या आठवड्यामध्ये एका कंपनीमध्ये झालेला विषारी वायूचा स्फोट, त्यामुळे तर अनेक लहान मुलांपासून वयस्कर नागरिक गुदमरून पडले होते. अशा परिस्थितीमध्ये या नागरिकांकडे कोणीतरी लक्ष द्यावं म्हणून या परिसरातले आमचे मित्र सगळे यांनी मला काही गोष्टी सांगितल्या आणि आम्ही काल परवा या
विषयासाठी पत्र दिलं आणि आज नागरिकांच्या सह्यांची मोहीम आणि हे छोटेखानी आंदोलन सुरू केलेलं आहे. या आंदोलनाचा पाठपुरावा करून त्या परिसरातल्या नागरिकांचं प्रदूषण मुक्त शहर करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. जर हा आपला मागण्या कारण काय, फक्त रोडच्या पलीकडं रेल्वे लाईन आहे. रेल रोको का करतात हा एक शेवटचा मुद्दा येतो की आमच्या जर मागण्याच मान्य नाही झाल्या तर माणूस रस्त्यावर उतरेल, रस्त्यावरून आणखी कुठे रेल्वेमध्ये जाईल. ज्यावेळेस रेल्वेमध्ये गेला तर तो केंद्र शासनापर्यंत त्याचा आवाज जातो. म्हणून जर वेळ पडली तर आम्ही रेल रोको सुद्धा करू. मी यानंतर निखिल वाडेकर आणि विशाल आज फक्त एका दिवसामध्ये आपण सर्वजण इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित झालात. अण्णा परवा आपलं बोलणं झालं, काल मेसेजेस गेले आणि एका दिवसात ही जी संख्या आहे ही इतक्या मोठ्या प्रमाणात आपण सर्वजण आलेलो आहोत. इथे काय बोलायला कळत नाही की आपल्या इथे लहान मुलं राहतात. आज गेल्या 6-7 वर्षांना आम्ही इथे हा प्रॉब्लेम जो आहे तो फेस करतोय. जवळपास 6-7 वर्ष झाले निसर्ग ग्रीन्सला बोलून, आणि प्रत्येक वेळेला माणसं आले आणि माणसांनी फक्त आपल्याला आश्वासनच दिले. राजकीय स्टेज नसला तरी 2 शब्द राजकीय बोलायलाच पाहिजेत असं मला वाटतंय. कारण की प्रॉब्लेम जो आहे तो मुळात तिथूनच येतो. आपल्यामध्ये सर्वांमध्ये आपल्यामध्ये एक ताकद असायला हवी या लढ्यासाठी. उद्या जर समजा आपल्याला, तर आता माझा लहान मुलगा माझ्याजवळ बसला होता, उद्या जरा पॉल्युशनमुळे आपणच जगू शकलो नाही, उद्या लहान मुलांचं काय होणार, उद्या त्यांच्या भविष्यात काय होणार आहे. त्याच्यामुळे आपण कोणाच्या विरोधात बोलावं किंवा कोणाला घाबरून बोलून असं आपलं जगणं नाहीये. तेवढी ताकद आपल्या सगळ्यांमध्ये असायला हवी. आज आमदार जे आहेत ते आमच्या सोसायटीमध्ये राहतात अण्णा, आणि ही गोष्ट अनेकांना अभिमानाची वाटली पाहिजे. पण सॉरी टू से ही गोष्ट मला लाजिरवाणी वाटते की ते इथे राहत असताना आज सोसायटीचे सगळ्यांना तिकडे बघा, सगळ्यांनी तिकडे बघून दिसतोय काय. आज इथे राहत असताना सुद्धा म्हणजे इतके मोठे लोक, तरी परिस्थिती कधी झाली नसते, कोणी ट्रेनिंग केली नसते. अजून धूर वगैरे सोडतो, इतका मोठा माणूस आपल्या इथे राहतो, आमदार राहतो आपल्या शहरात, आणि तो राहत स्वतः राहते. त्यांनाही प्रॉब्लेम स्वतःला होतोय ना, प्रत्येकाला प्रॉब्लेम होतोय ना स्वतःला. तर ह्या प्रॉब्लेमचं सोल्युशन काय होत आहे. 2019 पासून निसर्गामध्ये किती जण राहत आहेत, 2018-19 बऱ्याचशी मंडळी आहे इथे. निसर्गामधून किती जण आहेत टोटल इथे आलेले, आजवरती गेला सगळ्यांनी जरा. 2019ला आठवतंय, आम्ही याला राजकारण कुठेच नाही केलं आजपर्यंत कधी. 2019ला जे उमेदवार होते आपण सर्व उमेदवारांना बोलवलं, सर्व उमेदवारांना, आणि त्यावेळेला आपण त्यांना काय सांगितलं होतं की आमचा फक्त एकच प्रॉब्लेम आहे, तो आहे पॉल्युशन. आम्हाला लाद्या, रस्ता, गटार, वीज, आम्हाला कोणतीच गोष्ट नको, आम्हाला फक्त ह्या मोठ्या प्रॉब्लेम मधून सॉल्व्ह करून द्या. ठरवून गेलंय, आपण सांगितलं ना सगळ्यांना, एकाला नव्हतं सांगितलं. पण माझ्यामध्ये काँग्रेसचे ते साळवे होते उमेदवार, पाटील आणि साळवे आलेले, त्यांना आपण सांगितलं. त्याच्यानंतर भोर आले, मनसेचे उमेदवार होते, त्यांना आपण सांगितलं की तुम्हाला आम्ही निवडून देऊ ह्याच गोष्टीवरती की आम्हाला तुम्ही हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून द्या. आज 19 झाला, 24 आहे. आपण त्यांना निवडून दिले, त्यांनी आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही केलाय, तर यांना परत आपल्याला निवडून द्यायचं आहे का, हा प्रत्येकाचा विषय आहे. हे प्रत्येक घाबरण्यासारखं काही नाही. अनेकांच्या रिएक्शन नाहीये की बाबा हा राजकारणातला कसं काय बोलतोय अचानक. हा प्रश्न आपला तज्ञावरण्यात आहे, त्याच्यामुळे बोलणं कोणाला तरी गरजेचं आहे. आणि यासाठी यांना उद्या काही झालं, अनेकांना फोन आले असतील की बाबा तुम्ही कार्यक्रमाला येऊ नका वगैरे वगैरे, अशा गोष्टी झालेल्या आहेत. माझे मित्र ज्यांना मी बोलवलं होतं आणि ते कोणच उचलत नाही, येतील दोघी सकाळपासून. घाबरण्यासारखी कोणत्याच गोष्टी नाहीये. आपण आज जर ह्या लढ्यासाठी लढलो तर आपलं भविष्य चांगलं आहे. पवार साहेब बरोबर आहे का रे पूर्ण दादा. आज हे जे मुद्दे आहेत हे आपण कोणापुढे मांडणार आहे. आज एका दिवसामध्ये कार्यक्रमाचं सगळं नियोजन झालं, आपण पाण्याची सोय केली, आपण फ्रूट आणले, ज्युसेस वगैरे आणले. माझे काही मित्र बोलत होते बालाजी वेफर्स पण आणा, तुम्ही म्हटलं बालाजी नको, या वेळेला बालाजी नको, कारण की जो व्यक्ती आपल्याला हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून देईल तोच अण्णा आमचा उमेदवार असेल. सॉरी तिथे तुमच्या पक्षाचे जरी असले तरी पण तुमच्याकडून आम्हाला आता तुम्ही शहर प्रमुख आहात. अण्णा आपले फक्त शहर प्रमुख नसून फक्त वेस्ट नाही तर ईस्ट सुद्धा अख्खं आपलं आहे. आपण आपल्या अख्ख्या अंबरनाथचे कुटुंब प्रमुख आहात. मी राहायला आल्यापासून मी एकच गोष्ट ऐकली की जो प्रॉब्लेम आजपर्यंत
अण्णांपर्यंत गेलेला आहे, तो सॉल्व्ह झालेलाच आहे. आज पहिल्यांदा आम्ही तुमच्याकडे ही भीक मागतोय की आपण हा प्रॉब्लेम जो आहे याच्या मार्गे आपल्याला लावायचाच आहे. एवढंच म्हणून मी माझ्या 2 शब्द संपवेल. धन्यवाद. त्रास झालेला आहे असे तळमळीचे सर्व नागरिक आणि नाक मारी ते पाणी काढील या अंबारा शहराच्या 1995 पासून ते विषय त्यांनी जे आपल्यासमोर आपल्यासाठी मांडतायत ते आमचे लाडके शहर हरिजी वाळेकर सन्मानी व्यासपीठ. आज खरोखर 8 दिवसापूर्वी बघितलं असेल सर्व परिसर आपल्याला सर्व. मी पण या मागेल तुमच्या राहतो हरिओम पार्क मध्ये. आणि विशाल खरोखर तो मुद्दा मांडला, चांगला मांडलाय. ज्या कंपन्या आहेत त्या आपल्यासाठी आपल्या युवकांसाठी या रोजगारासाठी आहे, ठीक आहे. आज तुम्ही रविवार असून पण एवढा इथे वेळ दिलाय, घरामध्ये जेवण चालू आहे, सर्व चालू, पण एका श्वासासाठी तुम्ही इथे बसतात. तुमच्याकडे श्वासच नसेल तर तुम्ही घरात बसून काय करणार? त्या श्वासासाठी भांडण्यासाठी तुम्ही आज बसतायत. आणि हा तुमचं जे भांडणं आहे, हा जो विश्वास तुम्हाला दिलाय, ह्या आमचे शहर प्रमुख नक्कीच पूर्ण करतील. हा तुमच्या समोरच MIDC आहे. आणि आपल्याला खरोखर या प्रशासनाला काय आहे येण्यासाठी तर प्रशासन आम्हाला न्याय देऊ शकत नाही. वॉटर मीटर गटर रस्त्यावरून उपयोग नाही. त्यासाठी आम्हाला श्वास पण द्या, मोकळा विश्वास द्या. आज निसर्गासारखं नाव आहे. हा परिसर जेव्हा विकसित होण्याचा तयार होता त्या पूर्ण निसर्गाने भरलेला होता. असं वाटायचं की आपल्यासारखा परिसर समस्या आहे ज्या विरोधात तुम्ही आज सह्यांची मैल घालवली. आज मी विशाल गायकवाड. आज गेल्या 6-7 वर्षापासून आम्ही निसर्गक्रिया तिथे राहतोय आणि ही समस्या पहिल्या दिवसापासून आहे. थंडीमध्ये ही समस्या वाढते असं अनेकांना वाटतं, परंतु प्रदूषणाचा त्रास जो आहे तो 12ही महिने असतो. हवा या साईडला असल्यामुळे थंडीमध्ये आपल्याला इथे जास्त जाणवलं जातं. नुकतंच आपल्या सर्वांना माहिती असेल, टीव्हीला आलं होतं, गॅस गळती झाली होती. तर भोपाळ गॅस ट्रॅजेडी सारखं काही मोठं प्रकरण याची आपण वाट पाहतोय की काय असं मला वाटतंय. तर त्यामुळे आम्ही हे आंदोलन केले की लवकरात लवकर याच्यावरती काहीतरी उपाययोजना करायला हव्यात आणि पॉल्युशन मुक्त अंबरनाथ हे लवकरात लवकर व्हायलाच पाहिजे. कारण की लहान मुलं राहतात, सिनियर सिटीजन्स राहतात. कोविड झाल्यापासून आता हे पण सर्व संपले की फक्त सिनियर सिटीजन्सलाच एखादा आजार होतो. आज 35-30 वर्षांना माणूस आपले मित्र आपण पाहिले जवळून की जे दगावले सुद्धा आहेत, त्यांना आजार सुद्धा झालेले आहेत. तर आजाराचं आजकाल काही सांगता येत नाही आणि पॉल्युशन जे आहे ते लवकरात लवकर आपलं अंबरनाथ मुक्त झालं पाहिजे. म्हणजे आज 2019ला ज्या वेळेला प्रचाराला सर्वांना बोलवलं आम्ही, निसर्गामध्ये आम्ही कधी राजकारण केलं नाही आजवर, तेही आले होते आणि बाकीचे जे उमेदवार आहेत, काँग्रेसचे उमेदवार आले, मनसेचे उमेदवार आले. प्रत्येक उमेदवाराला आम्ही फक्त एकच मुद्दा मांडला होता, तो फक्त पॉल्युशनचा होता. निसर्गगिरीमध्ये आमच्या इकडे असं नाहीये की बाबा तुम्हाला लाईटी हवे, पाणी हवंय, बाकीच्या काय गोष्टी असतील. आम्हाला फक्त पॉल्युशनचा त्रास आहे आणि पॉल्युशनचा त्रास तो मुक्त व्हावा म्हणून आम्ही असं ठरवलं होतं जनतेने की जो व्यक्ती आमचा पॉल्युशनचा त्रास आम्हाला मुक्त करेल त्यांना आम्ही निवडून देऊ. पण 2019ला ते झालं नाही आणि गेले 5 वर्ष आम्ही तो त्रास सहन करतोय. तर यावेळेला आम्ही त्या आमदारांना, जनता जे आहे ते 100% निवडून देतील का नाही जनतेच्या हातात आहे. पण मी वैयक्तिक मला वाटत नाही की येणाऱ्या 5 वर्षात मला तो त्रास सहन करायचा आहे. तर आम्हाला बदल हवाय, बालाजी नको, आम्हाला बदल हवाय. तो आज के लिए बस इतना ही. कल फिर मिलेंगे इसी समय इसी चैनल पर. तब तक के लिए मुझे दीजिए इजाजत. धन्यवाद.